आजचं प्रयोजन काय होतं आणि कसं आव्हान कसं करणार तुम्ही लोकांना? मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं जाणून बुजून लटकत ठेवला. सगळ्या स्वैरांची अंमलबजावणी करू म्हणले केले नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. आधार मिळाल्याच्या नंतर कायदा पारित करू असं सांगितलेलं असताना तोही केला नाही. मग मराठा समाजाची वारंवार फसवणूक, केसेस खोटे गुन्हे दाखल केलेत महाराष्ट्रभर आमच्यावरती, ते वापस घेतले नाहीत, जास्तीचे सुरू केले. आणि आता आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा गुन्हे दाखल, महिलांवरती गुन्हे दाखल. मग हा जर अन्याय आता बंद करायचा असेल तर आम्हाला पुन्हा एकदा मराठ्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. आणि आमच्या लेकरांना, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळवून द्यायचं असलं तर पुन्हा एक दिवस मराठा समाजाला माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान आहे, एक दिवस जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी द्या. घराघरातले, महाराष्ट्रभरातले, कानाकोपऱ्यातले, शहरापासून गावखेड्यातले सगळे मराठी करोडच्या संख्येनं बाहेर पडा. 8 जूनला 2024 रोजी 8 जून 2024 रोजी आपण नारायणगड तालुका जिल्हा बीड इथं सभा घेतो. इथं 1700 एकर जमीन वरती आणि 900 एकरमध्ये आपण 6 करोड मराठ्यांची सभा घेतोय. बाजूला पार्किंगसाठी इथं जवळपास 3000 हेक्टर जमीन आहे बाजूनं, चारही बाजूनं. म्हणजे इथं जवळपास 25 ते 30 गावं त्यामध्ये येते जवळपास. आणि सगळी इथं व्यवस्था आहे. आणि महाराष्ट्राला येण्यासाठी इथं 400 किलोमीटर सगळ्या जिल्ह्यातून भरतं. हे मध्यभागी केंद्र होतं बीडचं. म्हणून या ठिकाणी ही सभा आपण आयोजित करतोय. आणि या सभेला महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी, माता माऊल्यासह नोकरदार वर्गाने सुद्धा, व्यावसायिक वर्गाने सुद्धा सगळ्यांना एक दिवस काम बंद ठेवून, आपलं नोकरी बंद ठेवून, रजा देऊन सगळ्यांनी एकत्र यायचं. शेतकरी मराठ्यांपासून सगळे न्याय घेतल्याशिवाय आता हटायचा नाही. सध्या काय आहे की निवडणुकीचं वार आहे. ते आता सांगणार आहेत गोरगरीब मराठ्यांना, आम्ही तुमचा विकास केला, आमकं केलं, तमकं केलं, आम्हाला करा. आपण डोक्यात एकच ठेवायचं, आपले मुलं आणि त्यांचा विकास, त्यांना आरक्षण देऊन ते कशी मोठे नाही ठेवायचे. त्यांनी केलेला विकास ऐकून घ्यायचा नाही. त्यांनी का उपकार नाही केला, तो विकास केला तर त्याला पिढ्यांना पार मतदान केलं आहे मराठ्यांनी, तेव्हा त्यांनी तो केला. आणि तो केला तर उपकार नाही, तो सुधारला त्याच्यातून पैसे खाल्लेत त्यांनी. मग इतका मोठा झाला कसा देव एका दिवसात? तो 20 वर्षापूर्वी काय होता, मोटरसायकल नव्हती, आज त्यातला पैसे मोजता येत नाहीत. हे की विकासाच्या नावाखाली खाल्लेलेच पैसे. त्याच्या पोराचा त्याचा झाला विकास, आमच्या पोरांचं झालं वाटोळं इथं. म्हणून आपल्याला ही सभा यशस्वी करायची. ही झाल्यातच जमा आहे. मराठे एकही घरी राहणार नाहीत. माझा आजच शब्द आहे तुम्हाला, एकही राज्यातला मराठा घरी राहणार नाही. मग मुंबई शहरापासून, उपमहानगरापासून, पुण्यापासून, नागपूरपासून, मोठमोठ्याला जेवढ्या शिट्या आहेत, एकही मराठा घरी राहतो. उद्या सकाळपासूनच मराठे तयार लागले. फक्त रक्तात मराठ्यांनी आरक्षण ठेवा, राजकारण ठेवू नका. पण या लोकसभा निवडणुकीमध्ये